चला प्रसाद भोईर आलेले आहेत. वेट आम्ही तुमची वाट पाहत आहोत. या संदीप पाटील सरांना आता थोडंसं रेस्ट मिळणार आहे. संपूर्ण इनिंग्स दोन्ही सत्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सरांनी समालोचन केलं. चला आता बोलूया. प्रसाद भोईर आमचे परममित्र आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. बोलूया आता त्यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद पाटील सर, धन्यवाद गडकरी सर, उपस्थित सर्व क्रीडासिकांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 8:54 होतात आणि आपण पाहतोय पालेश्वरी चषक 2026 एक शानदार पर्व. चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना चालू होतोय. साई समर्थ जेडीएम बेलवली विपक्ष आर्यन स्पोर्ट्स चिरले. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू राईट आर्म ऊर्ध्व विकेटने गोलंदाजी करणारा चिरले संघाचा विनीत मडवी आला. ओपनिंग पेअर आकाश पवार आणि दर्शन पाटील आहेत. खूप सुंदर अशी स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय. आकाशने यावेळेस मात्र एक गुडघा फोड करून डीप स्क्वेअर लेग कडे परफेक्ट कनेक्ट केलाय चेंडू आणि मात्र चेंडू निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेग आउट ऑफ द पार. आलाय षटकार. प्रकार खरं तर प्रयत्न होता, परंतु तो चेंडू थोडा बाहेर निघाला. बाउन्स सुद्धा थोडासा जास्त झाला आणि त्यामुळे बॅट्समन आकाशला तो चेंडू बीट करून गेला होता. पण त्यानंतरच्या चेंडूवरती परफेक्ट त्याने कनेक्ट केला. 6 मिळाले. आकाश पवार ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू विनीतचा आपण पहिल्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु वाईड लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू इथे मात्र घोषित केले पंचांनी. अव्वांतर धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते 7 धावा. इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल वाईड लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू जो मात्र व्हाईट बॉल. विनीत हा गोलंदाज चिरले टेनिस क्रिकेटमधील आर्यन स्पोर्ट्स या नावाने खेळणाऱ्या संघामध्ये दर्जेदार गोलंदाजांपैकी एक, ज्याला डावाची सुरुवात करण्याची संधी संघनायकाने दिली आहे. यावेळचा चेंडू चांगला, व्हेरिएशन खूप आहे या गोलंदाजाकडे आणि तो सातत्याने करत असताना अगोदरच्या चेंडू थोडासा आखूड करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तो जास्त बाहेर निघाला, परिणामतः तो वाईट आला. त्यानंतरच्या चेंडूला आपण पाहिलं तर त्याने थोडासा आत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू निर्धावाला. चांगली गोलंदाजी हाताळली जाते आकाश समोर. आकाशने एक चेंडू चांगला फटका केला जरूर, पण त्या आकाशला आता मात्र थांबवण्याचं काम करतोय. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली. चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचा फायदा पुरेपूर गोलंदाजाला झालाय. कमबॅक केलाय. फक्त एका चेंडूचा अपवाद वगळला तर बाकी ते 3 चेंडू इथे मात्र बीट केलेत. चांगली गोलंदाजी हाताळत असताना आर्यन चिरले विपक्ष आपण बेलवली अशी मॅच पाहतोय. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. P1चं षटक एक समोर अगदी लॉंग ऑनला ठेवला आणि दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये आहे. विनीतचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट लेग कडून चेंडू लॉंग लेग कडे ट्रॅव्हल होतो. चेंडू एका टप्प्यानं आता मात्र थांबणं कठीण. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, निघून चाललाय चेंडू सीमा पार. आलाय चौकार. चार मिळाल्यात आणि या चौकारानं धावसंख्या 4 ने वाढली. 11 होत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु यू मिस आय विल डेफिनेटली. बॅट्समन आकाश पवारला केलाय क्लीन बोल्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना बेलवली संघाची धावसंख्या धावा फलकावरती लागली जाते 1 बाद 11 धावा. बाद होणारा फलंदाज आकाश पवार, ज्यानं 6 चेंडू फेस केले, एक षटकार एक चौकाराची नोंद ज्याच्या खात्यामध्ये झाली जरूर, परंतु तो शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. असाच एक चेंडू अगोदर सुद्धा टाकला होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता जरूर, पण तो थोडासा बाहेर होता. जो चौथा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 11. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय सूरज सावंत. पहिलं षटक आपण पाहिलं, आता मात्र यावेळेस एंड चेंज होतीये. कॉलनी एंड कडून गोलंदाजी करत असताना अलंकार आलाय. आर्यन चिर्ले संघातील आणखी एक दर्जेदार नाव, ज्या खेळाडूला आपण चिर्ले टेनिस क्रिकेटमधील अनेक कारनामे करताना ज्याला आपण पाहिलाय, तो सध्या आज मात्र या मैदानावरती आपल्या संघासाठी कसा खेळ करेल. असं म्हणतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं, पण आज या रजनीमध्ये कोणाच्या दृष्टीने घडणार आणि कोणाच्या दृष्टीने बिघडणार यासाठी आपल्याला पूर्ण 8 संघांना खेळताना पाहावं लागणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अलंकार ऑन. अलंकारचा हा चेंडू समोरून उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि मात्र चेंडूवाला निर्धाव. स्ट्रायकर बॅट्समन पहिला चेंडू बीट होते दर्शन पाटील. 6 चेंडू ज्याला नॉन स्ट्राईकला फक्त बघ्याची भूमिका करायला लागली होती, कारण आकाश पवार ज्यानं पूर्ण षटक हाताळलं होतं, पूर्ण षटक जो खेळला होता, आणि नॉन स्ट्रायकर दर्शन. आता दर्शन स्ट्राईकला आहे. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. क्षेत्ररक्षकाला बघ्याची भूमिका करायला लावणारा हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. षटकार. सहा मिळाल्यात. 6ने अकाउंट ओपन केलाय दर्शन आणि संघ पोचलाय 17 वर. एक बाद 17 दबावतायत. दर्शन सुद्धा एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे, त्याने सिद्ध केल्या. एक चेंडू डॉट गेला होता जरूर, पण त्यानंतर त्यानं सुरुवात केली. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं डीप मिड विकेटच्या वरतून दर्शनच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार. कनेक्ट केला आणि डीप मिड विकेटला 6 लगावल्या. संघाची धावसंख्या आता मात्र 6ने वाढली. धावसंख्या होती 23. दर्शनपाडीच्या बॅटमधून सलग 2 षटकार. अलंकारला आता मात्र मार बरसत असताना यावेळचा चेंडू वेग होता आणि दिशा सुद्धा चांगली म्हणावी लागेल. अपेक्षेपेक्षा चेंडू मात्र जास्त उसळी घेतल्याच्यामुळे चेंडू मात्र वरून आला. बॅट्समन परफेक्ट रीड करू शकले नाही. या चेंडूला निर्धाव चेंडू येतोय. P2चं षटक. अशा परिस्थितीमध्ये 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहू शकाल. शॉर्ट मिड विकेटचा इथे मात्र स्क्वेअर लेगला आणण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु इथून चेंडू लॉंग लेग कडे निघून चालला. बॅट्समन दर्शनच्या बॅटमधून आला आणखी एक चौकार. DJSDC खूप प्रसिद्ध नाव आहे. मग टेनिस क्रिकेट विश्वातच नव्हे तर ज्याला अनेक इव्हेंट्समध्ये सुद्धा आपण ऑपरेटिंग करताना पाहता. आज या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्याला 4 चान्स होताना लावताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा, 27 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दर्शन पाटील यावेळचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये थोडासा मात्र क्षेत्ररक्षण खराब झालं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर, तोपर्यंत मिळाली गेली 1 धाव. धावसंख्या 1ने वाढली जाते. धावसंख्या 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना बेलवली संघाची धावसंख्या होते 1 बाद 28. पालेश्वरी चषक क्रीडा स्पर्धेसाठी इथे पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील साहेब यांच्या वतीने 2500 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी मित्रमंडळ पाले बुद्रुक
यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. बेलवली क्रिकेट संघ इथे खेळतो. खऱ्या अर्थाने बघा, बेलवली म्हटलं तर माजी उपसरपंच आणि बेलवली नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सतीदादा पाटील यांच्या गावातील संघ, सतीश पाटील असतील, आमचे भरतदादा पाटील माजी सरपंच व बेलवल्यात. भरतदादा त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमी आता बघायला मिळत नाही. त्याचं कारण आहे त्यांचे काही दिवसापूर्वी पिताश्रीचं दुःखद निधन झालं. भरतदादा, मनपूर्वक तुमचं आम्ही स्वागत करू. दिनेश बंधू आहेत आमचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच बेलवली, निश्चित स्वरूपात उत्कृष्ट क्रिकेट समालोचक त्यांच्या गावातील संघ, आणि आमचे डीजे ऑपरेटर बघा बंटी, सन्माननीय कृष्णाचल पाटील 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य नाताशे डागलावे साहेबांच्या वतीने 2,500 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. कोलवाडी त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स प्रसाद गरत. धन्यवाद MD सर. खरं तर बेलवली म्हटलं तर पुन्हा एकदा आमचे शिवभक्त समालोचक तथा शिवव्याख्याते, एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे सहकारी दिनेशजी पाटील बंधू यांची आठवण नेहमी होत असते. त्यांच्या गावचा संघ सध्या मैदानात खेळतोय. तिसरं षटक, फुलटॉस चेंडू, लेग बिफोर द विकेटचा अपील केले जरूर. चेंडू शॉर्ट लेग कडे आला, लेग स्लिपला चेंडू आला, तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली सिंगल, आणि या सिंगलनं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 29 धावा, 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 2.1 षटकाचा खेळ झाला. 13.38 च्या सरासरीनं सध्या प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला इथे 65चं दाखवलं जात आहे. यावेळचा चेंडू चांगला आहे, चांगल्या दाटणीनं गोलंदाजी हाताळत असताना प्रशांतला आपण पाहता. सुरुवातीला विनीत आला, त्यानंतर अलंकार, आणि आता मात्र प्रशांत. धावसंख्येचा वेग सध्या प्रशांतने थांबवलाय. सुरुवातीचे 2 चेंडू फक्त 1 खर्च केले, ते सुद्धा लेग बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी, ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू सरळ खेळलाय, लॉंग अँड स्ट्रॉंग म्हणावं लागेल, फ्लॅट स्ट्रोक आलाय. बॅट्समन सूरजच्या बॅटमधून हा षटकार. अगदी गॅप मध्ये चेंडू बरोबर बॅट्समननं हिट केला होता सूरजनं. चांगली फलंदाजी सूरज सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय जरूर. यावेळचा चेंडू बॅटला ब्रश झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला डायरेक्ट हिट केलंय, पण इथे मात्र खेळाडू चित्त्याच्या चपळाईने पोहोचलाय जरूर. सुरक्षित आहे, सिंगल मिळाली आहे. डेंजर एंडनं मात्र ही धाव घेण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु इथे मात्र बाल बचावलाय. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती 36 धावा, 36 होत आहेत. खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला, लेग बिफोर द विकेटचा अपील पुन्हा एकदा केलं जात आहे. तोपर्यंत नजरेसमोरील चेंडू धावेची चोरी 1 पूर्ण केली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळाली आहे सिंगल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज सध्याच्या घडीला करत असताना प्रशांत गरत. असं म्हणतात ना, मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 10 आणि 10 पेक्षा कमी धावामध्ये षटक जर संपत असेल ना, तर ती गोलंदाजी चांगलीच म्हणावी लागेल. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, आणि बॅट्समन दर्शन पाडीच्या बॅटमधून हा षटकार सूरजच्या बॅटमधून आला. मच्छिंद्रनाथ, खऱ्या अर्थाने आमचे सूरज चौधरी असतील, बंटी असतील, तुमचं कौतुक करू. यानंतरची लढत असेल वागेश्वर किरवली विपक्ष पडगे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावं. बघा, पडगे कोणता संघ आहे, कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो. संघाचं नाव वाचलं की आपण अनाउन्समेंट करतो. गावात 2 संघ असल्यामुळे इथे नेमका कोणता संघ आहे ते त्या संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. 2 षटका सुरुवातीला आपण पाहिलं होतं, त्यानंतर आता तिसरं षटक आणि तिसरं षटक सुद्धा संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 11 धावांची नोंद झाली, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या, आणि तिसरं षटक प्रशांतनं 13 धावा देऊन मात्र संपवल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 43 धावा, 1 बाद 43. चिर्ले विपक्ष बेलवली अशी मॅच आपण सध्या पाहत आहे. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले म्हटलं तर समीर शेठ पाटील,
त्यानंतर चिरले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच काका पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ सध्या मैदानात खेळतोय. यावेळचा चेंडू डीपमध्ये चालला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगलं प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगल मिळाली जाते. नंदन ठाकूर आला, चांगला गोलंदाज आहे. बबलूने या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय. चला यानंतरची लढत बागेश्वर किरवली विपक्ष स्वर्गीय भरतदादा भोईर 11 पडगे संघनायकांनी नाणेपैकी साडी संपर्क साधावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना डीप मधला क्षेत्ररक्षक आता मात्र स्क्वेअर लेगला आणलाय. नंदन ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली आहे, टायमिंग साधल्या. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे चाललाय. बॅट्समन सूरजच्या बॅटमधून आला फ्लॅट स्ट्रोक षटकार. बेलोली टेनिस क्रिकेटचे फलंदाज दाखवत असताना हेलिकॉप्टर लुक दिलाय. यावेळचा चेंडू लॉंग ऑनच्या वरतून, लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सिक्सर. तर क्रिकेट ही कला असेल तर त्या कलेचा कलाकार मी आहे. दाखवतोय मैदानामध्ये फलंदाज सूरज, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडू होती, 1 षटकार आणि त्यानंतर सलग 2. यावेळचा चेंडू मिस टायमिंग आहे, परंतु चेंडू शॉर्ट स्क्वेअर कडून डीप कडे चालला. प्रशांत आहे, प्रोटेक्शन चांगला आहे. मी सिंगल मिळाली, डबल साठी पलटला आणि ती सुद्धा पूर्ण झाली. चला या स्पर्धेतून कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय आहे नाताशेठ अगलाबे साहेब, सन्मानी कृष्णाशेठ पाटील माजी सरपंच पडगे, सन्मानीय जनार्दन अगलाबे संगीत रत्न आणि नामदेव भोईर पडगे सांगता घेतात तुमचा मनपूर्वक आभार. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 58 वर. 1 बाद 58, चांगली धावसंख्या. अगोदरचा 65चा प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र 79 वरती गेला. याचं कारण आहे सूरज मैदानामध्ये भरत असताना, पण आता मात्र सूरजला इथे बाद केलंय. सूरज झालाय झेलबाद. समालोचन क्षेत्रातील महागुरु ही पदवी या परिसरामध्ये एकाच समालोचकाला मिळाली आणि त्यांचं नाव आहे महादेव गडगे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं नाव आहे, परंतु सध्या निवेदन आणि समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांना आपण सातत्याने पाहतो, अनेक शिष्य ज्यांनी घडवलेत, असे MD सरांवरती आलेले सुंदर गीत आपण ऐकलं. पण मैदानाकडे आपण जाऊया. 2 बाद 58 झाल्या. 3.5 षटकांचा खेळ झाला. नंदन आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ज्यानं खर्च केलं ते 14 धावा, 15 धावा खर्च केल्यात. सुयश आला. सूरज गेला, सुयश आला. एकाच राशीचे 2 खेळाडू, पण कामगिरी कशी असेल सुयशची सुद्धा पाहावं लागेल. एका राशीचे जरी 2 खेळाडू असले तरी फरक असतो तो कर्माचा आणि कामगिरीचा. यावेळचा चेंडू नो बॉल घोषित केलाय. जरूर स्क्वेअर लेग कडून चेंडू एका टप्प्याने उचलण्याचा प्रयत्न, दुसऱ्या टप्प्याने चेंडू उचलला, 1 मिळाली, दुसरीसाठी पलटला आणि मात्र दुसरी धाव घेत असताना थर्ड अंपायर रेफर केला जातोय. टीव्ही अंपायर करे हा डिसिजन आलाय. रित्वी लाईव्ह च्या माध्यमातून एक्झॅक्ट काय घडले आम्ही जज करणार आहोत. तुर्तास आपण मैदानामध्ये पाहिलं तर ऑनफील्ड डिसिजन नो बॉल आहे, त्यावरती 2 धावा पळून काढण्याचा झालेला हा प्रयत्न. एक्झॅक्ट काय घडले मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल.
रिव्ह्यू फक्त रनआउटसाठी बरोबर. फिल्डिंग रिव्ह्यू सुद्धा आहे, हाईट फॅक्टर सुद्धा चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलं. ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे, परंतु टीव्ही अंपायर कडे आलेला हा डिसिजन पुन्हा एकदा तो सुद्धा जज केला जाणार आहे. बॅट्समन रनआउट आहे. नो बॉल. नो बॉल आहे आणि एकीकडे खेळाडू धावबाद सुद्धा आहे. बाद होणारा खेळाडू मैदानातून बाहेर चाललाय सुयश, जो मात्र बाद झाला. आल्या पावली माघारी जावं लागते सुयशला. आणि आता आपण पाहिलं तर बेलोली संघाला बसला हा तिसरा धक्का. खेळाडू क्रमांक 3 हा चला. मात्र बाद होत असताना इथे आमचे ऑर्गनायझर स्वर्गीय भगवान शेठ पवार यांचे सुपुत्र पालेबुद्रुक गावचे उद्योजक आज आपल्यात नाहीयेत. स्वर्गीय भगवान शेठ पवार यांचे सुपुत्र आणि युवा उद्योजक महेश शेठ पवार यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. खेळाडू क्रमांक 5. खेळाडूचं नाव आहे प्रणित गायकर. फुलटॉस चेंडू स्वीप केलाय. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून चालाय सीमा पार. चौकार. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बेलवली संघाची धावसंख्या प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना 3 बाद 65. बऱ्याच अंशाने आपल्याला पाहायला मिळत असं एकदा टॉस जिंकला की क्षेत्ररक्षण घेतलं जातं, पण बेलवली संघानं हा धाडसी निर्णय घेतला मी म्हणेन. कारण या स्पर्धेचा आतापर्यंत आपण जर अहवाल घेतला तर 50+ 50 पेक्षा जास्त धावा झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये त्या चेस होत नाहीत, दुसऱ्या डावामध्ये त्या धावांचा पाठलाग होत नाही. पण आज कदाचित हा इतिहास मोडत काढला जाईल का? कारण समोर चिरले संघ आहे, ज्या संघाचा स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजी. रायगडातील नामवंत खेळाडूंपैकी काही खेळाडू या मैदानामध्ये त्या संघामध्ये खेळताना एकीकडे निर्दोष आहे, अक्षय पाटील आहे, बबलू आहे, ज्यांच्याकडे ती क्षमता. पण आज तसं काही घडेल का बेलवली संघाच्या विरोधात खेळत असताना? परंतु अजून बरंचसं काही बाकी आहे. पहिल्या डावातील शेवटचं षटक जे हाताळत असताना गोलंदाज आला साईनाथ ठाकूर. स्पर्धेची नियमावली खूप चांगली आहे. 5 षटक आणि 5 नवीन गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. क्या बात आहे. साईनाथचा हा पहिला चेंडू बॅट्समनला इथं मात्र एक कठीण प्रसंग टाकून जाणार होता म्हणावं लागेल. प्रश्न विचारला जरूर, परंतु त्याचं उत्तर सापडलं नाही फलंदाज प्रणित याला. पहिला चेंडू निर्धावाला साईनाथ ठाकूर. क्या बात आहे. यावेळचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू खोलात टाकला, दुसरा चेंडू गुडलेन स्पॉटवरनं उडवलाय थोडासा आणि तो सुद्धा निर्धाव. चिरले टेनिस क्रिकेट मधील आणखी एक गोलंदाज साईनाथ ठाकूर, जो सध्या आर्यन स्पोर्ट्स चिरले संघाला लीड करतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे 65 धावा, 3 बाद 65. क्या बात. यावेळचा चेंडू कोलात टाकला, हलक्या हाताने फक्त सन्मान दिला. चेंडू शॉर्ट मिड विकेटला एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटलाय आणि ती सुद्धा पूर्ण केली जाते. नजरे समोरील चेंडूवरती 2 धावांची चोरी. जबरदस्त मी म्हणेन. कौतुक करेन या दोन्ही फलंदाजांचं. याचं कारण असं आहे, सिंगल डबलला सुद्धा इथे मात्र ते प्राधान्य देतात. स्टडी क्रिकेट सध्या मैदानामध्ये खेळलं जातं, समजदारीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. एकीकडे प्रणित आहे आणि दुसरीकडे दर्शन 67 झाल्यात. चांगला चेंडू, यावेळचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मिड ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु फेकी होत असताना थोडासा फंबल आणि त्याचा फायदा.
नजर हटी आणि दुर्घटना घटी म्हणावं लागेल. सिंगल होती तिथे डबल पूर्ण केल्यात. बेलोली टेनिस क्रिकेटमधील सध्या मिडल ऑर्डर मैदानामध्ये खेळते आपण म्हणूया, ज्यांच्याकडे क्षमता असं म्हटलं आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण जर गडगे सर पाहिलं ना तर सुरुवातीचे 3 ते 4 फलंदाज सोडले तर बाकीचे फलंदाज फक्त हिट करण्याचा प्रयत्न करतात, मोठे मोठे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण इथे कौतुक करेन, सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव गेले जरूर, पण त्यानंतर या फलंदाजाने सिंगल डबल मध्ये सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय. यावेळचा चेंडू लेग स्लिपला आलाय, 1 मिळाली आहे. बॅटकटच्या स्वरूपात फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती 70 धावा, हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा म्हणावा लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये 69 झाल्या, त्या सुद्धा चेस झाल्या नाही, पण या मॅच मध्ये वर्तमान स्थितीमध्ये सध्या 70चा आकडा गाठलाय बेलोली संघानं. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑनच्या वरतून बॅट्समनने या सत्राची सांगता केली आहे जरूर. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला, 2ऱ्या क्रमांकावरती आलेला दर्शन, ज्यानं मात्र लगावलाय षटकार. धावा मिळाल्या 6, सत्र संपलं पहिलं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बेलवली संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 3 बाद 76, 77चं टार्गेट असणार आहे. आपण स्वर्गीय भरतदादा 11 पडगे, स्पॉन्सर बाय अर्चना योगेश भोईर, नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 यांचं पडगे टीमसाठी ज्यांनी यावेळेस मात्र पडगे टीमचे पुरस्कर्ते आहेत. पुढची मॅच जी होणार आहे पडगे संघ ज्या नावाने मैदानामध्ये खेळणार आहे, अर्थात चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. बेलोली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे प्रसाद भोईर जर आपण बघितलं, उत्तम भोईर पेन द नाईटचे स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. जगदीश मुंबईकर, तलोजा मस्कूर, तुमचं स्वागत आहे. चला नाणेफेक केली जाईल. एका बाजूला वागेश्वर क्रिकेट संघ किरवली मंगेश पाटील आहे, तर एका बाजूला स्वर्गीय भरतदादा भोईर पडगे आणि त्या संघाच्या पुरस्कर्ते आहेत पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती अर्चनाताई योगेश भोईर संघाच्या पुरस्कर्ते आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. चला नाणेफेक केली जाईल. नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक करण्यासाठी आम्ही महेश शेठ या, चला महेश शेठ पवार, आदरणीय भगवान शेठ पवार यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेक होत आहे. त्यांच्या समेत आमचे ऑर्गनायझर दिलीप दादा भास्कर, माजी सरपंच पाले बुद्रुक. बघूया नाणेफेकीचा कौल स्वर्गीय भरतदादा 11 पडगे संघाच्या पुरस्कर्ते आहेत पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका अर्चनाताई योगेश भोईर. हा संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. स्पर्धा आपण पाहतो, पालेश्वरी गाव म्हटलं ना, पाले बुद्रुक एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. एक गाव एक संघ आणि गावामध्ये एकदाच स्पर्धा होत असते खऱ्या अर्थाने. मग डे अथवा नाईट, डे ठेवली डे एकदाच होणार, नाईट ठेवली नाईट एकदाच असतो. या एकतेबद्दल, पालेश्वरीच्या या एकतेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं त्यांची एकता आपल्याला? खूपच सुंदर एकता आहे त्यांची. हा नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेले आहे, अर्थात उजवा कौल. कोणत्या निर्णयाला प्रथमतः तुम्ही पसंती देणार आहात? निर्णय कोणता स्वीकारणार आहात? वेट या नॉट नाही, त्या कमिटीचा डिसिजन आहे. निर्णय तुम्हाला टॉस नाणेफेक करण्यापूर्वी तुम्हाला ठरवून यायचे आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? बॅटिंग करू, फलंदाजी करण्याचा निर्णय. मंगेश नाणेफेक गमावलेले आहे. हा नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? नक्कीच आम्ही प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि आमच्या मनासारखं झालं. हा म्हणजे नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं, तुमच्या मनासारखं झालं. स्पर्धा पाहतो, पर्व 4 आहे. पालेश्वरी आणि पालेबुद्रुक आमच्या संपूर्ण या कमिटीच्या माध्यमातून पालेश्वरी चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे आल्यानंतर या स्पर्धेमधलं जे वातावरण आहे, इथे आल्यानंतर तुमच्या मनामध्ये पालेश्वरी चषकाबद्दल आपल्या मनात काय विचार निर्माण झाले? खूप चांगले मत, म्हणजे मामा परिवार आहे त्याच्यामुळे खूप चांगलं इथं खेळायला पण वाटतंय. आणि मुख्यतः ही गोष्ट खूप चांगली आहे की राजकारण दूर ठेवून एकत्र गाव येतो आणि अशा पद्धतीचं मतलब कार्यक्रम होतं. खूप मोठी गोष्ट आहे. मामाच्या गावाला आलेले आहेत, तर गाणं होणारच आहे आता. मामाचा गाव बघा, महेश दादा आहेत आमचे, दिलीप दादा भास्कर. प्रथम मी बोलतो, नंतर आपण करा बोलायचं. चला की झुकू मंगेश- झुकू झुकू झुकू
जाऊया गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. चला सूरजने आपल्याला मामाच्या सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देस अन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देस अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. धन्यवाद. चला अतिशय खूपच सुंदर खऱ्या अर्थाने बघा ज्याला राष्ट्रीय भक्तिगीत ज्याला म्हटलं जातो खऱ्या अर्थाने देश खऱ्या अर्थाने ज्याने खऱ्या अर्थाने या देशामध्ये क्रांती घडविली आणि खऱ्या अर्थाने आज आपणा सर्वांना त्याचा गर्व आहे अभिमान आहे. चला पुन्हा एकदा बोलूया खऱ्या अर्थाने आमचे डीजे बंटे असतील सूरज तुमचं कौतुक करू. पुन्हा एकदा बोलणार आहोत आमचे समालोचक मित्र प्रसाद भोईर उरण तालुक्यातील एक अतिशय नामांकित क्रिकेट समालोचक प्रसाद यांच्याकडे बोलूया. धन्यवाद. खूप चांगला मात्र संदेश इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाते. पाले बुद्रुक गावाचं विशेष आपण कौतुक करूया. पालेश्वरी चषक आपण पाहताय गावाच्या ग्रामदेवतेला अभिवादन करणारी स्पर्धा. असं म्हणतात ना तुमच्या आयुष्यामध्ये एकाला नाही तर एकीला महत्व आणि ते पुन्हा एकदा या गावाच्या संस्कृतीनं दाखलाय म्हणून त्यांचं विशेष कौतुक. दुसऱ्या डावाकडे आपण जाऊया. पहिला चेंडू आणि मात्र मधली एसटी दांडी गुल केली आहे. चिर्ले संघाला सर्वात मोठा धक्का बसलाय. निर्दोष करत होतोय. क्लीन बोल्ड. प्रसिद्ध फलंदाजांपैकी एक फलंदाज परंतु आज या मैदानावरती काही करू शकला नाही. असं म्हणतात ना आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत. आज चिर्ले संघाच्या दृष्टीने निर्दोष या नावाच्या बाबतीत मात्र बिघडलंय कारण मात्र सहजरित्या स्वस्तात बाद झालाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्या खेळाडूला आपण अनेक कारनामे करताना पाहिलं होतं पण आज मैदानामध्ये सूरज सावंत या समोर मात्र काही करता आलं नाही. निर्दोष करत बाद झाला. नवीन खेळाडू अक्षय आला. अक्षय पाटील भाया नावानं प्रसिद्ध असणारा चिर्ले टेनिस क्रिकेटमधील आणखी एक खेळाडू. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या नावानं सध्या मैदानामध्ये हा संघ उतरला. समीर शेठ पाटील काका शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा चांगली पाहायला मिळाली. निर्धाप आला. खूप मोठं टार्गेट आहे. आता म्हणावं लागेल 77. एक चेसिंग स्कोर जो आपण पाहिला तर तो मात्र थोडासा मात्र पेचात टाकणार असं म्हणावं लागेल कारण रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा फायटिंग स्कोर आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकाल प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी का आम्ही घेतली याचं उत्तम उदाहरण सध्या मैदानामध्ये गोलंदाज देतोय. निर्दोषला अगदी क्लीन बोल्ड करणारा चेंडू. त्यानंतर वाईड लाईनच्या थोडासा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. यावेळचा चेंडू खेळलाय. चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्येचा इथे मात्र खातं खोललं जाते फक्त एका या आकड्यानं. धावसंख्या होती 1-1. सन्माननीय वासुदेव शेठ तांडेल पाले बुद्रुक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. समोर येणाऱ्या संकटाला जेव्हा तुम्ही संधी या दृष्टीने पाहता ना तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळी काहीतरी क्रांती घडत असते. प्रयत्न करावा लागतो. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. प्रत्येक दाटणीची गोलंदाजी माझ्याकडे असं तो सांगतोय सध्या मैदानामध्ये सूरज सावंत. पहिला चेंडू एसटी वरती. दुसरे 2 चेंडू पाहिले तर वाईड लाईनच्या थोडेसे आतमध्ये. त्यानंतर चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर आणि तिसरा चेंडू बाउन्सर. चौथा चेंडू बाउन्सर मारलाय. 5वा चेंडू मारलाय. खोला टाकला चेंडू. यावेळचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल साठी मात्र आलेला फटका. एक यशस्वी षटकाची सांगता होतीये. पहिलं षटक संपलाय. 77चा पाठलाग करत असताना आर्यन चिर्ले या संघाची धावसंख्या होती 1 बाद 2 धावा. इथे
वागेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाचा एक आदर्श क्रिकेटर महेश पाटील पोलीस यंत्रणेमध्ये ते कार्यरत आहेत. महेश दादा मनपूर्वक तुमचं आम्ही पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करत आहोत. प्रसाद आता जर आपण बघितलं प्रसाद घरत आमच्याशी जोडलेले आहेत. त्यांच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आहेत. काल पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी 12 नंतर आज सूरजने सर्व प्रेक्षकांना साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केलं. आज त्यांच्या समवेत बंटीला पाहतो. त्यानंतर आपली पृथ्वी लाईव्ह खऱ्या अर्थाने तुमचा प्रसारांचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू. एक चांगली तुम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. तुमचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करू. अलंकाराला आता मात्र स्ट्रायकर बॅट्समन असणार आहे. दुसरं षटक गोलंदाज आलाय प्रणित गायकर. एंड चेंज झाली आहे असं म्हणतात ना, जेव्हा मोठे मोठे झाडं वादळात कोसळतात ना तेव्हा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या झाडांना आपली उंची वाढवण्याची संधी मिळते. चिर्ले संघाच्या फलंदाजांना ही संधी आहे इतर फलंदाजांना करावा लागणार आहे. यावेळचा चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला. सिंगल फक्त मिळते इथे. सिंगल डबलनं काही चालणार नाही, कारण चिर्ले संघाचा जर सध्याचा प्रवास आजच्या या सामन्यातील पाहिलात तर वेळ कमी आणि अंतर फार असा प्रवास आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना वेग धारण करावा लागेल आणि तो वेग असेल चौकार आणि षटकारांचा, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण बेलवली संघाचं कौतुक यासाठी मी करेन की त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. यावेळचा चेंडू मिड ऑफकडून लॉंग ऑफकडे गेलाय. तोपर्यंत सिंगल फक्त मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. फलंदाजी करताना आपण ज्या पद्धतीनं आकाशला पाहिला, दर्शनला पाहिला, सूरज बहरताना दिसला, त्यामध्ये गोलंदाजाने सुद्धा त्यांना साथ तशीच आहे. प्रणित गायकर चांगली गोलंदाजी हाताळतोय सध्या. उडतो विकेट. यावेळचा चेंडू बॅट्समनला चेंडूकडे पाहण्याच्या पलीकडे काही ठेवलंच नाही. अशा पद्धतीचा चेंडू वेगानं रिलीज केला. चांगला अँगल क्रिएट केला जातोय. चांगली गोलंदाजी सध्या हाताळली जाते. कडून काढण्याचा प्रयत्न झाला. जरूर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि मात्र झेल टिपला. आणखी एक विकेट मात्र चिर्ले संघाची मैदानाच्या बाहेर. खेळाडू क्रमांक 2 अलंकार झाला झेल बाद. टर्म मध्ये एकेकाली कुसुमताई अविनाश शेठ गुलवेकर त्यांनाही सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. मग आमचे दिलीप दादा आहेत बघा व्यासपीठावर, त्यांच्या सौभाग्यवती अर्चना ताईंना लागोपाठ दुसऱ्यांदा सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. निखिल दादा तांडेल सरपंच आहेत. टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळचा चेंडू मात्र हा निर्धाव आला. प्रत्येक वेळी इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज प्रणित गायकर आतापर्यंत 5 मध्ये फक्त 2 दिल्यात जण आणि अलंकार सारखा खेळाडू सुद्धा ज्यानं बाद केला. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र आडव्या पॅटना सरळ खेळला. चेंडू फ्लॅट स्ट्रोक आहे. पाहू शकाल चेंडू निघून चाललाय सीमा पार. बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधून आला हा षटकार. संपला जातो आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 77चा पाठलाग करत असताना आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या संघाची धाबा संख्या होतीये 2 बाद 10 धाबा. समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत ते 18 आणि आता इक्वेशन राहिले ते म्हणजे 67 धावांचं. 18 चेंडू 67 धाबा. शेवटचं षटक ज्या पद्धतीने गोलंदाज प्रणितने हाताळलंय. 8 धाबा दिले जरूर, परंतु महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली. अक्षय पाटील प्रयत्न करतो. यावेळचा चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघून चालाय सीमा पार. षटकार. अजूनही संपलेला नाहीये हे सांगणार या स्पर्धेतील हा 60वा षटकार आलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 60 षटकारांची नोंद झाली आणि हा 60वा षटकार
अक्षय पाडीच्या बॅटमधून आलाय. यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु चेंडूने थोडासा घेतला वळण आणि मात्र बॅट्समनला बीट केलंय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज मंगेश पाटीलला आपण पाहताय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू लेग स्लिपला आलाय. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा इथे प्रयत्न होताना दिसत नाहीये, जो की होऊ शकेल. त्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव. 15 मध्ये 61 करायचे आहेत. 15 चेंडू विजयासाठी 61 धावांची गरज आहे. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे. प्रयत्न होताना दिसत आहेत. चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नरच्या वरतून अक्षयच्या बॅट मधून आला आणखी एक षटकार. सहा आल्यात. 14 मध्ये 55 राहिल्यात. 14 मध्ये 55 कराव्या लागणार आहेत. चिर्ले संघाला जर पुढची फेरी खेळायची असेल तर 14 मध्ये 55 करायचे होते. यावेळचा चेंडू आणखी एक निर्धावाला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आता मात्र होतोय. निर्धाव चेंडूवाला 13 मध्ये 55 कराव्या लागतील. रिक्वायर रन रेट पाहिलं तर 25.38 आहे. मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा मात्र थांबवलं जात आहे. थोडासा मात्र बॉडी बॅलन्स इथे मात्र बिघडत असताना बॅट्समनचा पाहायला मिळाला. चेंडू आला निर्धाव. समीकरण आता मात्र बदललंय आणि बिघडलंय सुद्धा, कारण षटक संपले. 3.77चा पाठलाग करत असताना आर्यन चिर्ले संघाची धावसंख्या होते 2 बाद 22 धावा. येणाऱ्या 12 मध्ये 55 कराव्या लागतील. बारा मध्ये उर्वरित 55 करायचे आहेत. समीकरण थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य म्हणता येणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपण आर्थिक पॉझिटिव्ह दृष्टीने जर आपण पाहिलं ना, होकारार्थी विचार जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये असतील आणि त्याचं रूपांतर तुम्ही मनगटाच्या साह्यानं कृतीमध्ये केलं, तर अशक्य असं तुमच्या जगाच्या पाठीवरती तुम्हाला असं काहीच नसतं. बघूया तसं काही मैदानामध्ये घडतंय का. एकीकडे बेलवली संघ आपलं अस्तित्व कायम राखतोय मैदानामध्ये आतापर्यंत, कारण पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी 76 केल्या, 77चा एक फायटिंग स्कोअर समोर उभा ठेवला आणि त्यानंतर तो थांबवण्यासाठी ते पूर्ण सक्षमतेने मैदानामध्ये लढा देत असताना क्या बात आहे. तू शेर तो मैं बब्बर शेर. पहिल्या गोलंदाजांना पुन्हा एकदा सांगणारा हा चेंडू आहे, कारण सुरुवातीला सूरज, प्रणित आणि मंगेश आला, त्यानंतर वेदांत येतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव आला. मिस टायमिंग आहे. चेंडू निघून चालला आहे मिड विकेट कडून डीप कडे. तोपर्यंत फक्त सिंगल औपचारिकता पूर्ण केली जाते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होते 23. खोला टाकला चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वरती 24 होत आहेत. 2 बाद 24. बॅटला ब्रश केलाय असा अपील करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू चांगला आहे. यावेळचा चेंडू बाहेर निघाला. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपात 1 ने वाढते. धावसंख्या होती 25 धावा. बालेश्वरी चषक आपण अनुभवताय. बाले बुद्रुक या गावाची ही ग्रामदेवता आणि त्याच ग्रामदेवतेच्या नावाने आयोजित केली स्पर्धा आपण पाहताय.
लेग स्लिपकडे उडाला आणि टिपलाय सुद्धा. चिर्ले संघाला बसलेला आणखी एक धक्का क्रमांक 3, तिसरा खेळाडू प्रशांत होतो झेलबाद. हिमांशु एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रायगड जिल्हा 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रविदादा भोईर कोलवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आमचे 40+चे अध्यक्ष प्रीतमदादा पाटील पडगे, आपले स्वागत आहे. यावेळचा चेंडू शॉर्ट्स केले कडून डीपकडे चाललाय. पाहूया किती मिळतील. 1 मिळाली आहे, फक्त 1 मिळते. आणि खरं तर सन्माननीय अतिथींचं आगमन झालं, ज्यांच्या प्रवास जर आपण पाहिला तर स्वतःचं विश्व ज्यांनी शून्यातून निर्माण केलं. आणि हिमांशू एंटरप्राइजेस हे नाव सध्याच्या घडीला ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये खूप मोठं झालं आहे. असे हिमांशू एंटरप्राइजेसचे सन्माननीय रवींद्रदादा भोईर यांचं आगमन झालं. रायगड समालोचक असोसिएशनला ज्यांनी एक नवसंजीवनी दिली. खरं तर आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं ज्यांनी एक समालोचकांसाठी हक्काची असोसिएशन स्थापन केलं आणि त्यासाठी जे झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी आदराने पाहतो असे रविदादा यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत व त्यांच्या समवेत असणारे सन्माननीय अतिथींचं सुद्धा मी प्रीतम पाटील 40+ तालुका उत्तर विभागीय अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट विकेट किपर, उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, अनेक पदवीधर व्यक्तिमत्व प्रीतम पाटील यांच्याकडे बघितलं नक्कीच. तर 40+ म्हटलं तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन वयाची 40शी एकदा ओलांडली ना की त्यानंतर माणसाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा फॉर्मॅट म्हणजे 40+ आहे खरंच. आणि ते टिकवण्यासाठी सध्याच्या घडीला झटणारी सर्व मंडळी ज्यांचं विशेष आपण कौतुक करूया. औपचारिकता शिल्लक आहे, 6 मध्ये 51 बनवायचे आहेत. बऱ्याच उशिरानंतर नंदन आलाय. चेंडू खेळलाय जरूर लॉंगॉनकडे, प्रोटेक्शन चांगलं आहे. फक्त सिंगल मिळाली जाते. 5 बाकी आहेत करायच्या आहेत आता. मात्र 5 मध्ये तब्बल 50 धावा, 5 मध्ये 50 करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती 10 धावा जमा कराव्या लागतील. प्रयत्न होतात. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षण पहा, आपल्याला आतापर्यंत बेलोली संघाचं मी कौतुक का करतोय, एक सुद्धा मिसफील्ड होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे लेझी क्रिकेट बिलकुल खेळत नाही. एकीकडे दिसतोय आपण पाहू शकाल अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती बेलोली संघ आहे, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मिसफील्ड किंवा सामना सहज आपण जिंकणार म्हणून कोणत्या प्रकारे हलगर्जीपणा जाणवत नाही. ही खऱ्या अर्थानं तुमच्याकडे असणारी शिस्त असतं. पण यावेळेस मात्र थोडासा क्षेत्ररक्षक गडबडला, चेंडू निघून गेलाय सीमा पार, आलाय चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु चेंडू निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू सिद्धांत आलाय गोलंदाजीसाठी. सिद्धार्थ पाटील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या सत्रातील शिल्लक आहे. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बरोबर मधोमध खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. आणि